तर ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे भाजपात प्रवेश करणार आहेत। चिमण डांगे विश्वनाथ डांगेंचाही भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। या संदर्भातच आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चेतन, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। निश्चितच कृपा, सर्वात महत्त्वाचा भाजपसाठी हा पक्षप्रवेश मानला जात आहे, कारण इस्लामपूरमध्ये एकंदरीत डांगे यांचं मोठं वर्चस्व मानलं जातं। त्यांची दोन्ही मुलं असतील, मग चिमण डांगे असतील किंवा विश्वजित डांगे असतील, हे दोघेही अण्णासाहेब डांगे यांच्या सोबत आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। ऍक्च्युअली भाजपमध्ये अण्णासाहेब डांगे यांची घर वापसी म्हणता येईल, कारण मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युती सरकारमध्ये स्वतः अण्णासाहेब डांगे आहेत, हे ग्रामविकास मंत्री होते। मोठ्या प्रमाणात त्यांनी पदभार स्वीकारलेला होता, पक्ष संघटनेमध्ये मोठी वाढ केली होती। इतकंच नाही तर काँग्रेसची सत्ता रोखण्यामध्ये डांगेंचा महत्त्वाचा वाटा मानला जात होता आणि त्यानंतर एकंदरीत गेली 2 दशकं ते शरद पवार यांच्या जवळचे सहकारी म्हणून मानले जात होते। सातत्याने शरद पवारांना भाजपमध्ये धक्का दिला जात आहे, त्यातला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। कृपा, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या एकूणच सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।